झालं नाही का भाजी अजून? नाही नाही अजून नाही. काय करायची? आज वांग्याची भाजी करायची पण जरा लय वेगळ्या भूक- पद्धतीची लई भूक लागली होती. कशी करायची आता? आज जरा वेगळ्या पद्धतीची बनव. बर 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 मग आहे ना थोडी बनवू तर भाजी बनवूया आणि आपण आपल्या मित्रांना पण रेसिपी सांगूया बरं का आता. तर आता मित्रांनो आपण बनवत आहोत वांग्याची भाजी पण जरा वेगळ्या पद्धतीने गिरवीयुक्त. तर हे घेतलेले इथं वांगे आपण चिरून बारीक बारीक वांगे त्याला 4-4 काप मारलेले आपण. हा घेतलाय थोडासा वाटाणा, हा घेतलाय शेंगदाणा, हा घेतलाय टोमॅटो चिरलेले, हा घेतलाय कांदा, हे आहे अद्रकचे तुकडे, हे आहे लसूण पाकळ्या आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता आपण याची ना गिरवी बनवणार आहोत. तर याची गिरवी बनवूया आपण. तर आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी या तव्यावर तेल घेणार आहोत. तेलामध्ये आता आपण लसूण परतू. तर लसूणच्या पाकळ्या आपण तेलामध्ये टाकलेल्या आहे. थोडं तेल अजून घेऊ. याच्यामध्ये आता अद्रक टाकू. छानसा असं अद्रक आहे ना परतून घेऊया. लसूण आणि अद्रक याचा सेंट खूप छान लागतो मग ग्रेव्हीमध्ये. याला छान असं परतून घेऊ आपण. हे परतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू परतायला. लालसर कांदा होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं. एकदम एकदम लाल होऊन द्यायचं आहे. मित्रांनो छान ध्यान देऊन ही रेसिपी पहा. खूप छान लागणार आहे रेसिपी. आता उद्या परवा आहे ना वांग्याचं याचा पण सण पण आलेला आहे. त्याच्यात आणखीन पदार्थ ॲड करून या पद्धतीने जर वांगं केलं तर खूप छान लागेल. तर आता ध्यान देऊन पहा ही रेसिपी. तर आता कांदा परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी साईडला तेल टाकून आणि यामध्ये परतून घेऊ. मोहरी नंतर का टाकली तर जळू नये म्हणून कांदा आणि मोहरी. हे परतून घातली. कांदा पण बऱ्यापैकी परतलेला आहे आपला. आणि याच्यामध्ये आता आपण ग्रेव्हीसाठी खास टोमॅटो आणलेले. तर मग हे टोमॅटो आपण याच्यामध्ये ॲड करू. चांगलं परतून घ्यायचं आता. तर आता हे मिश्रण व्यवस्थित परतलेलं आता एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि हे काढल्यानंतर आहे ना त्याला आपण आता मिक्सरमधून आहे ना याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तर हे मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता याची मिक्सरमध्ये ग्रेव्ही तयार करूया. तोपर्यंत गॅस बंद करतो. तर आता आपण कढई तापून घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकू. प्रथम आपण वांग परतून घेणार आहोत तेलामध्ये. हे चिरून आणि धुवून घेतलेली वांगी आपण कढईमध्ये टाकलेले आहेत. आणि वांग परतायला आहे ना मीठ नक्की टाकायचे. कारण मग वांगी छान परततात. हे टाकले मीठ. आता या वांग्यांना आपण ना 5 मिनिटं छान परतून घेऊया. आपलं वांग परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट मसाला टाकत आहोत.
हा लाल तिखट 2 चमचे मसाला टाकला आहे आपण आणि मिरची पावडर पण टाकणार आहोत याच्यामध्ये. ही मिरची पावडर एक अंदाजे आपण चवीपुरती टाकलेली आहे. तिला हलवून घेऊया. एकदम छान असा वास सुटलेला आहे वांग्याचा. वा वा. तर आता ही वांगे आपले परतून झालेले आहे. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हिरवे वाटाणे जे आपण भाजून घेतले होते आधी थोडेसे. तर हे वाटाणे आपण याच्यामध्ये आता मिक्स केलेले आहे. त्याच्यानंतर आता आपण स्टेप बाय स्टेप शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालत आहोत आणि कोथिंबीर पण आहे, ही पण देऊ टाकून. याला छानपैकी आता हलवून घ्यायचंय. हे हलवून घेतलंय आणि आता याच्यामध्ये आपण ही ग्रेव्ही तयार केली मित्रांनो छानशी, ही मिक्स करणार आहोत. तर ही ग्रेव्ही आपण याच्यामध्ये मिक्स केली तर याची चव अगदी हॉटेलसारखी, ढाब्यासारखी टेस्टी होणार आहे. तर आता ही ग्रेव्ही आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. थोड्याशाच पाण्यामध्ये आपल्याला हे वांग शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे घट्ट अशी भाजी आपल्याला तयार होईल. याच्यामध्ये आत्ता थोडंसं अजून पाणी ॲड करूया आपण नॉर्मल, आणि याला एक 10 मिनटं आपण आता शिजवून देऊ. तर आता आपलं वांग शिजून तयार झालं आहे. एकदम घट्ट असं ढाबा स्टाईल वांग झालं आहे मित्रांनो. एकदम वासही खूप छान सुटलेला आहे. तर आपणही ही रेसिपी करून पहा मित्रांनो, आणि कशी झाली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.